मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोळविरे या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली फंट्या उर्फ छोटा रायफल 81-81 आणि त्याच्या जोडीला पळाला वायर ग्रुपचा मित्रांनो रावल्या. आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत विनोद शेट आहेत, त्याचबरोबर सचिन शेट आहेत आणि शेदरवाडीचे पवारसाहेब पण आहेत. सचिन शेट, नमस्ते. आज किती दिवसानंतर अंगावरती हा विजयाचा गुलाल? रायफल गेल्यापासून पहिल्याच गुलाल. काय सांगायला आनंद? हा खूप आनंद आहे, कारण की स्ट्रगल पण खूप केला आणि त्यातून गुलाल भेटला ते. आणि पहिलं मी तिसरं मैदान आणि 1 नंबर केला, त्याचाही खूप मोठा आनंद आहे. आता इथून मागची कुठली मैदान पळाला? एक माळशिरस पळालो आणि एक निमसोड पळालेलो, दोनच मैदान. हा बरं. आणि ही जी खरेदी घेतली होती ती खरंच सार्थकी लागली का? लागली. ऍक्च्युली खूप स्ट्रगल केला पण लागली, सार्थकी लागली. आणि आज कसं काय पायरा जुळवणार? वायरचीच कसं काय? हीच गाडी आपली माळशिरसला पळणार होती, माळशिरसच्या नाही का हिंदकेसरी मैदान. बरोबर. पण आपले मित्र आहेत आपले ब्रह्मदादा, आमचे भाऊ विजय भाऊ, यांनी म्हणले की नाही एक शब्द आमचं आहे, आम्हाला तिथं पळायचं. तर म्हणलं ठीक आहे, नाही हे स्टार महत्वाचे येतं. स्टार म्हणजे पायऱ्याचा विषय नसतो, जास्त करून मालकाची पण स्टार पाहिजे त्याच्यामध्ये, बैलाची पण स्टार पाहिजे. बरोबर आहे. आणि आज तो पायरा परत जुळून आला जो तुमचा ठरला होता. आणि त्या पद्धतीने मित्रांनो गाडी पळाली. आणि दादा, सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की फंट्या उर्फ छोटा रायफल 81-81 तुम्ही त्याचं नामकरण केलंय. ते नामकरण करण्यामागचा उद्देश काय? ऍक्च्युली काय झालं, ज्याशी बैल आणला फंट्या आणला त्याशी काय झालं, तो आपल्या मूर्तीच्या तर कुठला बैल चाटत नाही मूर्तीला. त्यानं डायरेक्ट मूर्तीला चाटलं, पायवर ठेवून मूर्तीला. व्हिडिओ बघा व्हायरल आमच्या इंस्टाला. मग आम्ही तिथे ठरवलं की नाही, म्हणलं फंट्याचं नाव फंटे ठेवायचं, वरून आपलं छोटा रायफल याचं नाव ठेवायचं. फंट्याची पारख कशी केली होती दादा? पार्क खूप दिवसापासून डोक्यात होता बैल घ्यायचा आणि आपल्या ज्यावेळेला तेव्हापासून चालू होतं आमचं घ्यायचा. पण आपला रायफल असल्यामुळे म्हणलं कशाला नवीन खरेदी करा. पहिले 2 बैल दावणीला सिकंदर आणि आता फंट्या. तर मोठ्या रायफलची, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधलं जायचं, त्या मोठ्या रायफलची जागा आता फंट्या घेतोय आणि चालवावी तेवढं. आणि रायफलचा आशीर्वाद म्हणून आम्ही चालले की बाबा रायफलच्या आशीर्वादाने सापळावा कंटिन्यू आणि आपल्याला असंच गुलाल तर ठेवावं. दादा, हा सगळा अट्टहास, एवढा मोठा संघर्ष बैलांच्या बाबतीमधला, त्याचबरोबर एवढं सगळं नियोजन हे फक्त कशासाठी करता? हे आता इथून पुढे तर रायफलच्याच नावासाठी चालला विषय. पहिलं तर हा नाद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व बैलगाडी क्षेत्रातली जेवढी मालक लोक आहेत, चालक आहेत, चौकी लोक आहेत, सगळ्यांना वाटतं की आपला बैल गुलात राहावा, आपला नाद राहावा कायमस्वरूपी, असं सगळ्यांना वाटत असतं. परंतु काय झालं की रायफल गेल्यानंतर आम्ही तर सचिन शेटचं सर्व ग्रुपमधूनच बाहेर पडले होते. बरोबर. मग दादा आता मला बैलगाडी क्षेत्र सोडायचं, मला ह्या क्षेत्रात राहायचं नाही, सिकंदर कोणाला तरी सांभाळायचे. पण आमचे जो मित्रवर्ग होता, जो चाहता होता, त्या सर्वांनी सांगितलं की हा नाद सोडू नका, तुम्ही बैलगाडी क्षेत्रात राहा, नादात पाहिजे म्हणायला लागले, खचून जाऊ नका. मग आम्ही त्याच्यानंतर बैल शोधायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की हा बैल बघा चांगला आहे आणि एक सर्वसामान्य लोकांच्या घरातलं बैल आहे, फक्त की ती लोक कधीतरी बैल पळवतात, त्यांना एवढा नाद नाहीये, त्यांना बैल तयार करतात आणि बैल ऐकतात, म्हणजे नादात आहेत, पण त्यांचं एवढं हे नव्हतं. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे बघूया. मग आमची त्यांची बोलणी चालू होती. आता लोक म्हणतात मी 10ला माहिला, कोण 11ला, कोण 15 काय म्हणत होती. जेव्हा रायफल मिळाला ना तेव्हा 8व्या दिवशीच फोन आला आम्हाला, शेड बैल दिला तर तुम्हाला देऊ. पण ती लोक म्हणायची आता बोलणारचं तोंड आपल्याला धरता येत नाही. कोण म्हणेल मी फुकट माहितला, फुकट देईल का मालक? पण आपण कितीला घेतला, काय घेतला, त्या मालकानं आपल्याला माहिती. त्यातून संघर्ष खूप झाला, सगळं झाला. पण बाकीची लोकांनी भरपूर मदत केली, मित्रवर्गांनी केली, कमिटीनं मदत केली आपल्याला बैलगाडी संघटनेच्या. आणि त्यातून मग आपला हा बैल पाळला. आणि 2 मैदानात थोडंसं आम्हाला बैलगाडी बसली नाही, मार खाल्ल्यामुळे आम्ही पण खचून गेलो होतो. ज्याच्यासाठी एवढा संघर्ष केला, ज्याच्यासाठी एवढं आपण प्रयत्न केले, तो बैल राहिना, पण आज त्यानं आपलं सिद्ध केलं, गुलाल दिला. महत्वाचा 1 नंबरपेक्षा गुलाल दिला आणि त्यात खूप मोठा आनंद आहे आम्हाला. गुलाल मिळायला फार महत्व रायफल असताना पण 1 नंबरची कधी असे करायचं कधीच नाही. तू कधी राहायचं 1 नंबर, कधी 2 नंबर, गुलाल राहणार होता. विनोद शेटजी, मला वाटतं रायफलला मी 2021-22 पासून 21 पासून पाहतोय. पहिली भेट झाली होती आपलं जे मैदान होतं कर्जतला झाली होती, रोहित दादानी मैदान 1 नंबर, तिथे 1 नंबर केला होता. त्यावेळेस तुमची व्हाईट कलरची स्कॉर्पिओ होती, फॉर्च्युनर होती. आणि तिथून व्हिडिओ खूप व्हायरल जातात. त्यानंतर काय झालं का माहिती तुम्हाला सांगू का, बैलगाडीचं क्षेत्र जसं चालू झालं ना, आपण गुलालच राहत गेलो. आपली जी बैल होती, जी पाळणारे टॉपची किंवा चांगले राहणारे बैल, त्यात आपला बैल मग आता ते रोहित दादाचं मैदानामध्ये 2 वर्ष 1 नंबर केला, बरोबर, कंपल्सरी बैलानं.
आणि लोकांची क्रेज वाढत गेली. तुमच्यासारख्या सोशल मीडियावरती असणाऱ्या लोकांना युट्यूब चॅनलवाले असतील, बाकीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक ह्यातनं बैलगाडी क्षेत्राची क्रेज वाढत गेली. खूप क्रेज अजून पुढे वाढणार आहे. त्यात संघर्ष नाही झाला पाहिजे, वादविवाद झाले नाही पाहिजे. बरोबर. एकोप्यानं प्रेमानं जर हे क्षेत्र जर राहिलं, आता काय होतं सोशल मीडियामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती. आता तुम्ही जे चांगले प्रश्न विचारता तर चांगलं उत्तर येतं. काय लोक ॲटिट्यूडमध्ये उत्तर देतात, त्यातनं वाद निर्माण होतात. ते वाद निर्माण झाले नाही पाहिजे. एखाद्याच्या घरातला करता मुलगा करता पुरुष जातो ह्यातनं, ह्या वादातनं वादविवाद होतात. बाकी काही गोष्टी अशा झाल्या नाही पाहिजे. आणि काय जर झाल्या तर ते प्रेमाने बसून मिटवले पाहिजे. सामंजस्य Understand पाहिजे. सुसंवादात समाजात मिटवलं पाहिजे. तर हे क्षेत्र कायमस्वरूपी राहील. बरोबर. कंटिन्यू. त्याचबरोबर दादा आता दुसरं म्हणजे हा आजचा विजय कोणाला समर्पित करा? हा रायफलला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली कमिटीला, सर्व मित्रवर्गांना, बरं, सगळ्यांना समर्पित करा. सर्वांचं आपल्याला योगदान आहे. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळख होती, आता काय वाटतंय त्यांनी फंट्याच्या पुढे नावाच्या पुढे काय लागावं, काय वाटतंय तुम्हाला? फांटे नाव आहे त्याच्या पुढे आता तो ते रायफलचं पण नाव नाही घेऊ शकत. तो बरोबर आहे. हा. कुठल्याच बैला आम्ही देऊ पण शकत नाही. किती पण आपल्या धावलेले होते, त्यांनी त्याची ओळख फक्त करा. फक्त ओळख करा बस. त्याचं नाव कायम रायफल हा तुम्ही सर्वांनी ठेवलेलं नाव, आम्ही नाही ठेवलं. बरोबर आहे. सुनील मोरे साहेबांनी आणि सर्व मित्र वर्गाने चात्याने ठेवलेलं आहे बैलगाडी क्षेत्रातल्या. तर ते रायफलचं नाव आम्ही ह्याला कधी देणार, मोठ्या माझ्या वस्तात कधीच देणार नाही. त्याने किती मैदान एक नंबर करू दे. बरोबर आहे. फक्त ह्या रायफलच्या पावलापाल ठेवून जे आपलं नाव ठेवलं, ते आपलं राखलं ना बास. आपल्या मित्रवर्गांचं आमचं एवढं बास त्यांचं. एवढंच त्यांचं बस. आणि राहुल्याविषयी काय सांगाल, कशा खूप पद्धतीने? चांगला बैल पळला राहुल्या. आता मी पहिल्याच बघितला पळताना बैल, पण खूप चांगला बैल पळतो. आणि दोघांची गाडी पण चांगली गटून पळाली. गाडी सुटल्यानंतर गाडी मागच पळत होती, पण निकालात गाडी घुसली, एक नंबर केला. त्यांचे धन्यवाद. त्यांचे सहकार्य राहुल्याच्या मालकाचं, राहुल्याचे सहकार्य म्हणायचं नंदी. दादा ज्यावेळेस राहुल्याने फंट्याने सेमी मध्ये पळाले आणि फायनलला पात्र झाले, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय सुरू होतं? एक सांगू तुम्हाला, आम्ही 2 ते 2.5 तास झालो आम्ही इथंच आहोत, 15-20 किलोमीटरवरती. पण 2 मैदानात जर गुलाल नाही भेटला तर थोडंसं मन नाराज झालं होतं. आणि त्यात सेमीला गाडी लागली पब्लिकवर, त्याच्यावर लागली डाव्या हाताला. परत तो पण पब्लिकला पळत नाही, 1 नंबर तास लागलं. म्हणून आम्ही काय केलं की बाबा चला आता सेमी पास होतं का नाही यावरती भरोसा रायफलवरती ठेवायचा आणि बघूया गाडी बसते का. गाडी पास झाली, चांगल्या फरकानं 2 टांग्याने गाडी निघाली. म्हटलं बस, म्हटलं सार्थक झालं आपलं. सार्थक झालं. आजचे जॉकी बैल पहिल्यापासून ऍक्च्युअली पब्लिकला पळतो, पण आपल्याकडे कधी पब्लिकला हाणला नव्हता ना बैला. पहिल्यांदाच मैदान ना. पब्लिकला किती पळतोय, किती पळतोय त्याची तुम्ही दाट पब्लिक लावाल तेवढं जास्त बैल पळतो. तो 50 लाख मागत होता मालक. त्याला मेसेज मला पब्लिकला पळून देतो, 50 लाख द्या. हो, खोटं बोलत नाही, कधी पण विचारा त्यांना पाहिजे. मग आम्ही म्हटलं नको, आपलं आहे आज तसे व्यवहार आपला आहे ते बरं आहे. बाईट मध्ये ठेवायचं का हे वाक्य? ठेवा की. मग आता ते लोक म्हणतात की 11ला मागितलं, 15ला मागितलं, मग आम्हाला 50 लाख त्यांना मागितले. आणि दादा त्याचबरोबर ती दुसरं म्हणजे आता नियोजन काय पुढचं, कुठल्या मैदानात दिसेल? पुढचं आता बघूया. आता 18-20 तारखेला जे मैदान पडणार आहे प्रमाणात आता तिथं पळायला लागेल. मित्र आहेत, गेलं पाहिजे तिथं. बरं. आणि कदमवाडी तिथलं महाराष्ट्र केसरी मैदानाचं कसं काय नियोजन? 20 तारखेला. किती तारखेला? 20ला आहे ना. 20ला चाललंय. आता 16 जरी पळत 20ला पळू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. एकच पळणार ना आपण. बरं. सगळ्या फॅन्स लोकांना सगळ्यांना काय संदेश द्यायला? सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे. रायफलचे फॅन्स क्लब असतील, आपला मित्रवर्ग असेल, सर्वांचेच आपण आभार मानतो. आणि अशीच साथ राहावी. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.